सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा अतुल कुलकर्णी यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहेत। त्यामध्येच पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत ऑल आउट ऑपरेशन राबवण्याचा स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या माध्यमातून आदेशित केले होते। सदर ऑल आउट ऑपरेशन दरम्यान मालाविषयी आणि शरीरांविषयी यापूर्वी 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असणारे आरोपी, जामिनावर सुटलेले आरोपी, हिस्ट्री शीटर्स यांना त्यांच्या राहत्या घरी आहेत का याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्यास कळवले होते। त्याप्रमाणे जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्यांकडून आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी तपासणीसाठी विशेष पथके तयार करून पहाटे आरोपींच्या पत्त्यावर पाठवली होती। या तपासणी दरम्यान मिळून आलेल्या आरोपींची माहिती ठेवण्यात आली असून त्यांच्यावर पुढील काळात येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र आणि विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑल आउट ऑपरेशन दरम्यान एकूण 314 आरोपी मिळून आले असून त्यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126, 129, 93 आणि 142 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली आहे। उर्वरित आरोपींचे समुपदेशन करण्यात आले आहे। जे आरोपी मिळून आले नाहीत त्यांचे देखील रेकॉर्ड ठेवण्यात आले असून भविष्य काळात गुन्हे प्रकटीकरणाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला जाणार आहे। या ऑल आउट ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याकडील अधिकारी, अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्यासह 2 पथकांनी सहभाग घेतला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।